विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्यांचे चरण रज वंदुरे. आज खोलेश्वर भगवंताच्या समोर आपल्या दिंद्रूड नगरीमध्ये समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 6व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. 6व्या दिवसापर्यंत आलेला आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा भगवान महादेवाला जो पत्रव्यवहार झालेला आहे त्या पत्रातला हा अभंग आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला विठ्ठला बऱ्याच दिवसापासूनचा माझा यायचा मानस आणि कार्यकर्त्यांचे स्वयंसेवकाची माझी बऱ्याचदा भेट झाली. काल परवा हरिभक्तीपरायण गुरुवर्य एकनाथ महाराज माने बाबा यांच्या मठामध्ये जेगाव वांगी या ठिकाणी सर्व ही दिंद्रूडकर मंडळी आली. आम्हाला या वर्षी तरी 8 दिवसात कोणताही एक दिवस ॲडजस्ट करा. डायरीच त्यांच्याकडे दिली होती मी, तुम्हाला ह्याच्यात कोणता ॲडजस्ट करता येते तर करा म्हटले. आम्हाला करता येत नाही म्हटले. त्यांच्याकडेच डायरी दिली होती कारण ॲडजस्टमेंट नाहीच आहे. तरीतून त्यातूनही 2 वर्षाचा संपर्क असल्यामुळे एक गाव थोडं महाग सरकवलं, डिलीट केलं नाही, थोडं महाग सरकवलं. आणि आजकाल महाराज लोकांना गाव डिलीट मारणं लय अंगलट यायले आणि म्हणतो करूच नाही तसं. विठ्ठला म्हणून या सर्व संयोजकाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा योग आहे. माझ्या या कार्यक्रमाचे यजमान इंजिनियर गणेशरावजी महादेवरावजी पवणे यांच्या घरी जाऊन मी प्रसादही घेऊन आलो. असो, भगवान महादेवाचं दर्शन होणं आणि त्या दर्शनातून मिळणारा आशीर्वाद, ती कृपा ही जीवाकरता किती महत्वाची आहे असा सांगणारा अभंग आहे. दर्शनाचे काही प्रकार आहेत. हे आजचं जे दर्शन आहे हे दूरदर्शन आहे तुकोबारायाचं. प्रत्यक्ष जाऊन तुकोबारायांनी दर्शन घेतलेलं नाही आहे, पण आहे त्या जागेवरून महाराजांनी महादेवाला हात जोडलेले आहेत. आहे त्या जागेवरून सुद्धा तुम्हाला दर्शन घेता येते, फक्त उत्कंठा पाहिजे आणि भावना पाहिजे. विठ्ठला विठ्ठला बसलेले काही दिंद्रूड मधली मंडळी म्हणतील, महाराज दर्शन मंदिरात जाऊन घ्यायचं तर जागेवरूनच का घेतलं तुकाराम महाराजांनी? काय महाराजाला अडचण होती का? काही सुतक होतं का? अडचण काय? अडचण तशी काही नव्हती. का महाराजांना महादेव मान्य नाहीत? महाराज पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे महादेवाच्या विरोधक आहेत का? महाराज महादेवाचा तिरस्कार करतायत का? का नाही आज जाऊन दर्शन घेतलं? का नाही मंदिरात गेले? जागेवरून देहूतूनच दर्शन घ्यायचं, महादेवाला हात जोडायचे म्हणजे हे उचित आहे का, असा आपला प्रश्न असू शकतो. जाग्यावरून महादेवाकडे बघून, अर्थातच काशी विश्वनाथाकडे पाहून तुकोबारायाने हात जोडलेले या अभंगात. जागेवरून का जोडले? का नाही गेले काशीला? ते कसं होतं? पंढरपूरची वारी 8 दिवसावर आली. वारी किती दिवसावर येऊन पोहोचली? 8 दिवसात. आणि काशीला काही माणसं गावातली तयार झाली. काय काही काही असे माणसं असतात काही काही
त्यांच्या मनात आले की क्रुझर करतात, मग ते तिरुपती बालाजी, कन्याकुमारी, श्रीशैलम, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर, अजून जाऊ द्यायचे का, मग हळूहळू मग ते असं येतात. सिजनेबल असते ते. सिजनेबल म्हणजे आलं म्हणाला तर गेले शेणाला, नाही तर टेकविले टोपलन बसले उन्हाला. ते काही नेहमीच जातात काय असं नाही. कोरोनामध्ये गेलते का मग नेहमीच जाते असं काही नाही. ते एक एन्जॉय एक आहे बुवा. आमचे वडील बी जात होते, मी बी जातो, बेशक जा, अडचण नाही, चांगली गोष्ट आहे ती. तसे काही काशीला माणसं निघाले असं काही नव्हतं की ती वारी होती, कुंभमेळा होता, शिवरात्र होती. सहजच निघाले असे बोलण्यातून. तू येतो का, मग तू आलं की मी येतो, अशा नादानादात निघालेले. अचानक ते निघालेले आणि तेवढ्यात एक जण म्हणला, एवढ्या लांब आपल्याला जायचंय, तेव्हा काय प्रवास कसा, पायी. आता एवढ्या आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये जायचंय, महाराष्ट्र ओलांडून, एवढं जाणं येणं, घनघोर जंगल, अरण्य, हिंस्र पशु. मग त्यापेक्षा मला वाटतं की आपल्याला एवढा प्रवास करायचा आहे तर असं मुकाट्याने चाललेला प्रवास उरकत नाही, जसा दिंडीत उरकतो, भजनात उरकतो. अरे मग आपल्या घरी एवढा मोठा आपल्या गावात महात्मा आहे तर घ्या ना तुकाराम महाराजाला संग, मस्त भजन होते, भजनही होईल आणि प्रवासही उरकल. खरंय म्हणले ते 10-20ला 10-20 माणसं तुकाराम महाराजाच्या वाड्यावर. महाराज म्हणले, जी आम्ही वारीला निघालो. चांगली गोष्ट आहे म्हटले, पण कोणत्या, म्हणले कोणत्या, काशीला. चांगली गोष्ट आहे. महाराज म्हणले नाहीत का निघाले, का काय, चांगली गोष्ट आहे म्हटले, पण आमचं सर्वांचं असं मत आहे का तुम्ही आमच्या सोबत या. तुकाराम महाराज म्हणले नाही जमणार. त्याच्यातलं एक जे होतं का नाही ते म्हणलं, मी तर तुम्हाला आधीच म्हणलं होतं, कोणत्याही गावात असतील बरं हे, दिंदरूड मध्ये नसतील समजा. एखाद्या कीर्तनकाराची तारीख घ्यावी, त्या कीर्तनकाराला अडचण यावी, घरात कोणी गुजरले किंवा आजारी पडले काय तरी, ते कीर्तनकार येऊ नये. अरे ते आजचे कीर्तनकार येणार नाहीत म्हणा, मी तर आधीच म्हणलं होतं. अरे बा तू काय, त्याची जन्मकुंडली तुला पाठ आहे, त्याच्या घरचं कोणी मरणार तुला काय आधीच कावळ्याने येऊन सांगितलं होतं. कोणी गावात आहे, मी तर म्हणलंच होतं. तसं ते तुकोबार आहे, मी येऊ शकत नाही, माझी पंढरपूरची वारी तोंडावर आहे, मी कसं तुमच्यासोबत येऊ शकतो असं म्हटले की हे म्हणला, मला वाटलंच होतं का हे महाराज पंढरपूरचे भक्त आहेत, हेला काशी म्हणल्यावर अंगाला काटा येते ह्याच्या, हे महादेवाचे विरोधक आहेत असं म्हटल्यावर तुकोबारायचे डोळे डबडब डबडब पाण्यानं भरले. अरे अरे मी महादेवाचा विरोधक नाही आहे. हा, मी जरी पंढरपूरचा वारकरी असलो पण मी महादेवाचा विरोधक नाही. मग तुम्ही का आमच्या सोबत येत नाहीत, आलो असतो हे लक्षात घ्या, पण माझी तोंडावर काय आली, वारी आहे. आणि वारकरी म्हटलं की त्याचा नियम आहे, वारीला आला म्हणून तरी समजाव, नाही तर मेला म्हणून तरी समजाव. विठाला विठाला वारकरी देवाला दुसरं काही मागतच नाहीत. वारी चुकवणे
वारी चुकोने दी हरी. वारकरी म्हटलं की त्याची वारी चुकू नये. लातूर जिल्ह्यामध्ये पांचाळ समाजाचे सुतार समाजाचे दोघं सख्य भाऊ, हळी हंडरगुळी म्हणून गाव आहे, बैलाचा बाजार माहिती. माणसं म्हणतात ना बैल आणले म्हणले कुठून, कोणत्या बाजारातून, हळीच्या. तिथं पांचाळ समाजाचे दोन सख्य भाऊ संत होते. संत काय होते, सख्य भाऊ संत होणं हे थोडंसं अवघडच आहे बरं का सूत्र. एखादा संत होणं साहजिकच आहे, परंतु त्या घरात दोघंही भाऊ संत झाले. विशेष म्हणजे त्या दोन्ही भावाची समाधी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात आहे. कुठे? आणि अजूनही त्यांचं काम जिवंत आहे, त्यांचं काम शिल्लक आहे. आताही पंढरपूरच्या मंदिरातलं जे लाकडी मंडप आहे ना, आत प्रवेश केल्या नामदेव पायरी, त्या दोघा सख्या भावाने ती कारागिरी केलेली आहे. शिल्पकार आहेत त्यांनी बांधले. काय फार जुना इतिहास सांगत नाही मी, हजारो वर्षापूर्वीच. आजही त्यांचं काम शिल्लक आहे, सागवानी काम आहे ते. त्या कामाचा त्या दोघाही भावांनी, त्या भावंडांनी एकही रुपया मोबदला घेतलेला, फक्त सेवा म्हणून केलेली. आणि ते निरपेक्ष असल्यामुळे त्यांच्यावर तसे संकटही भरपूर आले, त्यांच्या परीक्षा बी झाल्या, पण त्या परीक्षेमध्ये ते पास झाले. गावात चर्चा झाली, ते कोणाचं काही खातच नव्हते. कोणी दिलं तांदूळ डाळ काही शिदा घ्यायचे आणि शिजवून आपल्या हातानंच करून खायचे. जुन्या काळात बघा तुम्ही, ब्राह्मणासारखेच त्या सुताराला त्याला शिदा द्यावा लागायचा. वाणी समाज त्यांना, म्हणजे ते चांगले ते हे होते असे. कोणी हॉटेलमध्ये जेवायचे नाही, कोणा लग्नात जेवायचे नाही, ते शिदा द्यावा लागायचा. म्हणजे ते सोहळ्यात थोडक्यात सांगायचं ते कसे राहायचे, चांगले होते वागायला. आणि मग ते दोघंही भावंड, त्यांची कीर्ती झाली, त्यांचे नाव झालं. का चांगलं वागलं की नाव होतेच ना. त्या काळातल्या राजाला वाटलं काही लोक नावासाठी स्टेटससाठी थोडे काही प्रयत्न करतात. ट्रेड आलाय तो एक भानगड तशी असेल म्हणले. काही लोक आधी सुरुवातीला स्ट्रिक्ट मारतात अधिकारी, नंतर मग मॅनेज होतात. असं काहीतरी मॅनेजमेंटचा विषय असेल, सुरुवातीला स्ट्रिक्ट मारल्याशिवाय मग पाहतो म्हणले खरंच निष्काम आहेत का, निरपेक्ष आहेत का. त्या काळातल्या राजानं सोन्याच्या मोहरानं भरलेलं ताट त्यांच्या झोपडीत नेऊन ठेवलं होतं. दोघं दिवसभर हे भावंड काम करून थकून शिनून भागून आले. थोरला भाऊ शिल्पकारण, हा धाकटा भाऊ त्याच्या हाताखाली ते लाकडं कातरणे, हे करणे ते करणे. थोरला भाऊ शिनून आलेला. दोघ जण आले दारात. बाजवर बसल्यावर थोरला भाऊ म्हणला, बाळा पाणी पाजव एकदा. बाहेरचं पाणी सुद्धा पित नव्हते ते. पाणी घेण्याकरता माठातलं पाणी आणण्याकरता धाकटा भाऊ तिथे गेला, तर ते सोन्यानं भरलेलं, सोन्याच्या मोहरानं भरलेलं ताट राजानं तिथं ठेवलं होतं. आणि राजा लपून बसला होता. काही लोक उजागर घेत नाहीत, महागारी घेत, आणि आम्ही काही घेत नाही. त्याच्यापेक्षा पुढची पिढी आली, हातात घेत नाही, खिशात टाक म्हण. खिसा काय तुझ्या बापाचा आहे का? उजागरच घे ना. मग ते ट्रेड आहे, ज्याच्या त्याचं मार्केट करावं लागतंय ना. मग आता करणार काय म्हणले, घेत असतील पाठीमाग महागारी, उजागर घेत नसतील. महाराज धाकटा भाऊ पाणी आणायला गेला, ओठ्याने ओरडला, दादा दादा दादा. थोरल्याला वाटलं काय मध्ये जनावर निघालं काय. अरे झालं काय दादा, इथं घाण कोणी केली की म्हणले. अरे बाबा अज्ञानी आहे करणारा, तू ज्ञानीच ना. एखादं पत्र आण, टर्पल आण नारळाचं, भरून पत्रानं भेऊन उकंड्यावर टाकून दे ना. पत्र आणलं, टर्पल घेतलं नारळाचं, आणि ते ताट भरलं, आणि त्या सोन्यानं मोहऱ्यानं भरलेलं ताट उकंड्यावर नेऊन फेकून दिल्यावर तो राजा समोर आला आणि दोघांच्या पायावर साष्टांग दंडवत घातला. ही घाण मी केली म्हणलं, मला माफ करा. इतके निरपेक्ष निस्वार्थ काम करणारे दोघही भाऊ, त्यांचं नाव आहे जळोजी मळोजी. काय काम केलं त्या दोघा भावंडांनी. शेवटी पंढरपुरात राहिल्यामुळं सोयरिकी झाल्या. सोयरिकीमध्ये एक जणाची सासरवाडी पश्चिम महाराष्ट्र आणि एक जणाची सासरवाडी मराठवाडा. फाटाफूट झाली दोघाची, ताटातूट झाली.
ताटाटूर झाल्यावरती म्हणायचे दादा आपण एका माईच्या लेकर असे इतकी दिवस सोबत राहिले ना, आता कसं भेटी, आपण दशमीला येत जाऊ म्हणली. दर महिन्याच्या वारीला काय करत जाऊ, भेटत जाऊ. मग असे भेटायचे, भेटी गाठी व्हायच्या. दादा आपल्या वाऱ्या चालू आहेत, पण पुन्हा आपली जर काही करता काही झालं तर वारीमध्ये काही अंतर पडलं, वारीमध्ये काही व्यत्यय आला तर कसं समजायचं आपली वारी सुरू आहे की नाही सुरू आहे. थोरल्या भावानं सांगितलं, बघ म्हणले दशमीला तू माझी वाट बघायची. कधी वाट पाहायची? आणि जर या वेळेला मला एकही तास उशीर झाला तर समजायचं मी गंध लावू नको म्हणले, सुतक पडलं म्हणले. गंध लावायचा. थोरला भाऊ सांगून गेला दुसऱ्या वारीला, धाकटा भाऊ आला वारीत. 1 तास झालं, चंद्रभागेला स्नान करून वाळवंटात बसले. दादा कसा येईन, दादा कसा येईन, गंध लावाव की नाही. दादा म्हणला होता वाट बघितलं, इतक्यानंतर आलो तर समजायचं मी. काय झालं महाराज, 2 तास वाट बघत गंधच लावला नाही. दुसऱ्या तासानंतर तिकडून मडा आलं भावाच. याला म्हणतात वारकरी. वारीला आला म्हणून तरी समजाव, नाही तर मेला म्हणून तरी समजाव. विठाला विठाला इतके निष्ठावंत वारकरी वारी सोडून, पंढरपूरची वारी सोडून दुसरीकडे जातील का? नाही जाणार. नेमके ते काशीला निघालते ना माणसं. कुठं निघालते देहूची? काशीला. ते म्हणले महाराज तुम्हाला आमच्या सोबत येणं आहे. भावकी का कोण आहे? भावकीहून माणूस मोठा असतो काय? सगळं खरं रे म्हणले दादा हरिभाऊ का माझी, तुम्हाला विनंती करतो. आणि मग ती लोक म्हणले अरे आधीच म्हणलं होतं मी येत नाहीत, आधीच मला माहित होतं म्हणजे. आणि मग शेवटी ही माणसं राग निघून गेली. आणि त्याच्यातला एक महाराजाचा भक्त होता, महाराजाला मानणारा होता. महाराज म्हणले तुम्ही जाताय महादेवाला, माझाही नमस्कार सांगा आणि माझाही नमस्कार सांगा. असा म्हणत असताना महाराजांनी जे महादेवाला लिहिलेलं पत्र आहे त्या पत्रातला पत्र व्यवहार आहे पहिलं चरण. तुम्ही विश्वनाथा, तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ नाथ नाथ विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. महाराजांनी महादेवाला लिहिलेलं पत्र आहे. बसलेले माणसं म्हणतील महाराज तर मानव रूपामध्ये होते, माणसानं देवाला पत्र लिहिलेलं समजतंय का? देवाला ते पोहोचतंय का आपला निरोप? आजच तुकोबारायने पत्र लिहिले असं नाही. पत्रव्यवहार परमार्थामध्ये जुना आहे. परमार्थामध्ये पत्रव्यवहार आजच झालाय असं नाही. महाराजांनी बऱ्याचदा पत्र लिहिलेले आहेत. तुकोबारायानं भगवान महादेवाला, भगवान पांडुरंग परमात्म्याला लिहिलेलं पत्र, त्या पत्रामध्ये पत्रिका म्हणून स्वतंत्र प्रकरणच आहे. 25-30 अभंग असतील. किती अभंग आहेत पत्रिकेमध्ये? कोणतरी 27 म्हणलं होतं. कोण म्हणलं? 30 पत्रिकेमध्ये 30 अभंग असतील. आता मला फक्त 7च माहित आहेत त्याच्यातले. 7च नाही 14 माहिती आहेत. 14च कसे माहीत? कार्तिकेला चालतो ना आम्ही, दस्तापूर ते पंढरपूर 7 दिवसात ते 7 अभंग म्हणतो. पंढरपूर ते आळंदी, पुन्हा कार्तिकेला रिवर्स, ते 7 अभंग. 14च माहित आहेत. 15 कायला पाठ करू? पुढे त्र्यंबकेश्वरला निघाल्यावर करीन. जायचे 14 दिवस.
नोट्स काढून चालायचंय आता. आम्ही पूर्ण अभ्यास करीत नाही. नोट्स काढायच्या सगळं केल्यावर मग लय अवघड होते. पत्रिका म्हणून असं स्वतंत्र प्रकरण आहे महाराज. त्या पत्रिकेमध्ये काय तुकोबाराने देवाशी संवाद केलाय. कोणा मुखे ऐसी ऐके न मी मात, चाल तुझ पंढरीनाथ बोलावी तो, मग मी न धरी मागील. माझ्या ओवी म्हणताना प्रमाण म्हणताना ते हात घालूच नका त्या मिशनीला. नंबर 1 माईक सिस्टीम आहे. नंबर 1. बाकीच्या लोकांना ते विकोजाला लागते, त्याला बिंदास द्या. माझं जसं आहे गरिबी प्रमाण तसंच राहू द्या जत्रतल्या मायकावाने. मग आता त्याला समजलं आता आपल्यात आपली भाषा. नंबर 1 आहे माईक. लय आवाज बी कामाचा नसते हो, याचे कानाचे पडदे फाटायचे. हा, जन म्हणले आवाज वाढवा त्याला साऊंडाच्या पुढी बसवा. ऐक बाबा. हा एक आमचा दोस्त आहे बाहेर, ते आलं म्हणला मी मंडपाच्या बाहेरूनच ऐकायला बाबा तुमचं कीर्तन. मरतोच म्हणला. थोडी आवाजाची पण थोडीशी काय असावी, त्याला मर्यादा असावी. आपण सर्वच जण पाळू बरं का मर्यादा. म्हणजे मीच पाळतो असं नाही, आपण सर्वच जण मर्यादा पाळू का. म्हणजे माईकच्या साऊंडच्या जवळ बसलेत ना, लय सराप देते त्याला. ह्याच्या लेकरा बाळाचं चांगलं होणार नाही, ह्याच्या मायबाप ह्याच्या डंग डंग वाजत गाजत इतकी तयारी यायची. आवाज कमी राहिलेले बरं राहतात. विठाला विठाला कोणा मुखे ऐसी ऐके न मी मात, चाल तुझ पंढरीनाथ बोलावी तो. महाराज म्हणले मला कोणाचा तरी निरोप यावा, चल तुला देवाने बोलवलं. मी लगेच निघल म्हणजे. मग मी न धरी मागील बोभाट, वेगी धरी वाट माहेराची. मी लगेच निघल. लगेच जसं आहे तशाच त्या अवस्थेमध्ये देवाकडे निघेल. कारण देवाची महाराजाची ताटातूट झाली तेव्हा जे पत्र लिहिलंय त्या पत्राचं नाव पत्रिका. विठाला विठाला. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आले. परिस्थिती तुकोबारायाची ढासळली ही महाराजांना कळली. आणि मग त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज आश्रयाविना धर्म टिकत नाही, धर्माला राज आश्रय असावा लागतो. राजानं धर्माला सहकार्य करावं माझं कर्तव्य, म्हणून महाराजांनी नजराणा आणला. पण तुकोबारायाने तो नजराणा ज्यावेळी पाहिला, हात जोडले त्या माणसाला आणि त्या सैनिकांना सांगितलं, राजे राजेच्या जागेवर बरोबर आहेत आणि मी माझ्या जागेवर बरोबर आहे. हा जर मी त्यांचा नजराणा स्वीकारला आणि त्या सोन्या नाण्याचा मला जर अतिमोह झाला तर मी परमार्थाच्या बाजूला जाईल. त्यापेक्षा राजांना म्हणावं, माझ्या ह्या प्रारब्धाचा भाग आहे, मला भोगून संपवायचा आहे, तुम्ही काही असं मनावर घेऊ नका. आणि तुम्ही जे मला दिलंय त्यानं माझा जर परमार्थ अडचणीत येत असेल तर ते मला नको. मग तो नजराणा ज्यावेळी परत केला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांना एक पत्र लिहिलं होतं. तो जो पत्र व्यवहार आहे तो पण गाथ्यात आहे. विठाला विठाला काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा, आम्हा विठ्ठलची हवा, आम्हा विठ्ठलची हवा. काय दिला ठेवा विठ्ठलची हवा, आम्हा विठ्ठलची हवा, आम्हा याच्यामध्ये आता मी जास्त जात नाही ह्या पत्रामध्ये, तुम्ही वाचा कधी वेळ असेल तर, नेटवर आहेत ना ते. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी लिहिलेलं पत्र असं टाकलं ते मराठीतच आहे. हे काय मी म्हणतोय ना, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. फार मोठा अभंग आहे ते. तुम्ही सरळ वाचलं तरी त्याचा किंवा त्याच्यात तुम्ही अजून सार्थ गाथा टाका, सार्थ म्हणजे त्याचा अर्थ येतो, लगेच कळून जाईल की पत्रात नेमकं काय नमूद केलंय. मला तुम्ही जे देताय ते माझ्या करता हानिकारक आहे. तुमचं काम होतं मला सहकार्य करणं, केले तुम्ही मोठे आहात, तुम्ही तुमच्या जागी मोठे आहात. एके दिवशी
हे पत्र ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी परत आलेलं वाचलं ना, महाराज रात्रभर झोपले नव्हते. काय काय तुकाराम महाराजाचं वैराग्य असेल म्हटले. आणि अशा तुकाराम महाराजाच्या संगतीत मी उठतो बसतो. माझ्यासारखा राजा भाग्यवान नाही म्हणले या जगात दुसरा. राजा दुसरा भाग्यवान कोण आहे? अशा सहवासात मी राहतो. तुम्ही कोणाच्या सहवासात राहतो त्याच्यावर तुमची प्रतिष्ठा आहे. तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये उठता बसता त्यावर तुमचं पोझिशन आहे. म्हणून तुम्ही आता जेवढे कीर्तन आलात ना माणसं, तुमचे विचार जसे ज्याच्यासोबत जुळतात त्याच्यासोबत तुम्ही उठले बसले, त्याच्यावर तुमचं सगळं वजन आहे की तुम्ही नेमके कोण आहेत समजून चालायचं. चुकीच्या माणसाच्या संगतीमध्ये तुम्ही उठले बसले, ढवळे शेजारी वान नाही म्हणून लागणारच. म्हणून चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये उठलं बसलं पाहिजे. तुम्ही उठले बसले चांगल्या संगतीमध्ये की तुमच्या जीवनामध्ये काही विचार, ज्याला मोठं व्हायचं ना त्याने मोठ्या माणसाच्या संगतीत बसलं पाहिजे. गैरादी माणसाच्या संगतीत बसल्यावर ते मग अधोगतीला जाते. माणसाच्या संगतीमध्ये बसलं पाहिजे. मोठ्या म्हणजे श्रीमंत म्हणत नाही मी, जे विचारानं मोठे आहेत त्यांच्याजवळ बसा. ते तुम्हाला तारणारे आहेत. मला त्याच्यात बी आता तुम्हाला वेळ घालवायचा नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजाला पत्र व्यवहार झालेला आहे महाराजांचा. तर खरं सांगू का, खूप पत्र आहेत ग्रंथात, खूप पत्र आहेत, खूप. लग्न सुद्धा काय काय ग्रंथात आमच्या पत्रावरच झालेले आहेत. आमच्या ग्रंथात काय काय लग्न सुद्धा कशावर झाले? पत्रावरच झालेत. पत्राव म्हणजे हे पत्र नाही, पत्राव हे म्हणलं पत्राव लग्न, पत्राव लग्न कशावर? पत्र व्यवहार झालाय. जगातलं पहिलं पत्र आहे रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला लिहिलेलं. विठाला विठाला मला आता त्याच्यातही तुम्हाला न्यायचं नाही. हा ग्रंथामध्ये झालेला पत्रव्यवहार आहे. परमार्थात पत्रव्यवहाराला पण किंमत आहे आणि परमार्थामध्ये स्वप्नाला पण किंमत आहे. परमार्थानं स्वप्नानं परमार्थाला खूप काही दिलेलं आहे. सुदैवानं महाग शुद्ध ही जी दशमी आहे हे स्वप्नाचाच विषय आहे. बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला. अनुग्रह दिला. बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला. येऊनी प्राप्ती अनुग्रह दिला. तुकाराम महाराजाचे गुरु बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नात येऊन तुकाराम महाराजाला अनुग्रह दिलाय. बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला. कोण्या दिवशी? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका माने. म्हणजे इथं पत्राला पण महत्व आहे, इथं स्वप्नाला पण महत्व आहे. आता स्वप्नावरच बोलायचं झालं तर मला एक स्वतंत्र वेळ लागतो. आज नाही बोलता येईल मला. आता आपली सोय रिक्त झाली. बघू आता कसा कसा संसार होत आहे. वाचून जगून राहिले तर बघू पुढच्या सालाला. आता काही मला त्याच्यावर जास्त तुम्हाला लक्ष केंद्रित करता येणार नाही. पण पत्रव्यवहाराच्या बाबतीमध्ये असं मला तुम्हाला म्हणायचंय, पत्रव्यवहारामध्ये जे केलेलं संभाषण आहे हे देवाला जे तुकोबाराने पाठवले ते पत्र पोहोचले का पण तिथं? असे तुम्ही कोणीही पत्र लिहिताल आणि देवानं मग त्याच्यावर तुम्हाला उत्तर द्यायचं का? तेवढी क्षमता लागते, तेवढी पात्रता लागते की देवासोबत पत्रव्यवहार करायची. विठाला विठाला तुकोबारायची तेवढी क्षमता होती, तेवढी पात्रता होती, तेवढं सामर्थ्य होतं. देवाला पत्र लिहिणारच महाराज. खरंच काय काय लोक, आणि मलाही वाटते काही जर वाटलं जीवनामध्ये तर कदाचित देवाला पत्रव्यवहार केला तरी काय हरकत नाही. 1-2-3 वर्षाखाली कोरोनाच्या अगोदर एक पांडुरंगाला पत्र आलं होतं. एक 7-8 पानाचं पत्र होतं बरं का. आणि माझा सहकारी एक तिथं मंदिरामध्ये वारी पुरतं तेवढं सेवा करतो 15-20 वर्षापासून. आणि मग ते पत्र त्यांनी ठेवलं आणि तो माणूस निघून गेला. ते पत्र कचरा कुंडीत टाकलं त्या टाकणाऱ्याने. कशात टाकलं ते? फुलं
वगैरे नसतात का त्याला निर्माल्य म्हणायचं. त्या कुंडीत टाकलं. हे आमच्या सहकार्याने ते पत्र उचललं. ड्युटी संपली, संध्याकाळी 11 वाजता पत्र वाचायला घेतलं. ते मास्तरच आहे, वाचायचा जरा छंदच असते मास्तर लोकांना, मग चांगलं आहे ती. मग त्यांनी ते पत्र जे वाचलं, ते पत्र 6 पानाचं होतं. 6 पानाचं पत्र वाचूस तर ते 10 बाऱ्या रडलं. सांगलीचं पत्र होतं. त्यांनी नाव गाव पत्ता सगळे. तो माणूस एवढा अडचणीत होता पांडुरंगाला पत्र लिहिणारा. त्याच्या अडचणी जर तुम्हाला मी सांगितले तर तुम्ही, तो तुमच्या ओळखीचा नाही, तुमचा मावस भाई नाही, तुमचं कोणी तुमचा दाजी नाही, पण तुम्ही सुद्धा रडणार. इतक्या अडचणीत त्याने फक्त मला 2-3 प्रसंग सांगितले की तो कशा अडचणीत आहे. मी नाही सांगत तुम्हाला, कारण त्याचं नाव बी आहे ना, हे शूटिंग व्हाले ते म्हणे मग होतं कीर्तनात काढलं. महाराज तो एवढा अडचणीत माणूस होता, एवढा अडचणीत. पण त्याने पत्र लिहिलं आणि पांडुरंगाला लिहिलं. या आमच्या सहकार्याने वाचलं आणि ती पत्र पुजाऱ्याला सांगितलं आणि पुजाऱ्याला एवढंच म्हणायला सांगितलं, त्याच्या नावाने एकदा देवाला विनंती करा की लय अडचणीत आहे. ते पत्र मी वाचले, मी पूर्ण नाही वाचू शकलो. 6 पानाचं पत्र मी थोडंसंच वाचले. मी 10 बार रडलो, त्याच्यात 10 वेळेस रडलो. थोडं म्हणा क्या तेव्हा आलेल्या लोकांचं जरासं बघ बाबा. आणि मला तरी वाटतंय तुम्हाला जर तसं कधी वाटलं, तुम्हाला तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात, तुम्ही नर्वस झालात, तुम्ही नाराज झालात, या दिंद्रूडमध्ये या रस्त्यानं बोंबलं थिंड जाऊ नका, माझ्यावर वेळ आली म्हणून. तुम्हाला जर असं वाटलंच की माझ्या जीवनात असं का झाले, एकदा जा ना तिथं सुखदुःख सांगायला. जाऊ देवाच्या गावा, देव दिल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवार. जगाला काय सांगता तुम्ही अडचणीत आलेले. लोकांच्या जवळ हळदीचे पुढे नाही तुमच्या जखमीला लावायला, मग मिठाचे पुढे त्याच्या जवळ विठाला विठाला. मला वाटते नकळत त्या परमात्म्याला सगळं समजतं. तुमच्या भावनेचा कदर करतो, भावनेची किंमत करतो तो परमात्मा. तुम्ही तशी जर त्या भावनेनं त्याला अर्थभूत हाक मारली ना, समजते त्या देवाला सगळं कळते. न सांगता कळे अंतरीचे गुज. आणि म्हणून तुम्ही पत्रव्यवहार जो आहे कदाचित देवासोबत करू शकता. आणि म्हणून तुकोबाराने त्या काळामध्ये 400-450 वर्षापूर्वी काशीला जाणाऱ्या लोकांजवळ महादेवाला पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये महादेवा बाबतीत महाराजांनी स्तुती केली की तुम्ही विश्वनाथ आहात. आणि मी कोण आहे? दीन रंक मी अनाथ. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. मी का तुमच्याकडे येऊ शकलो नाही, मला माफ करा भगवान. मी पंढरपूरची वारी माझी तोंडावर आली होती, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. वारकऱ्यांकरवी मी तुमच्या पाया पडतोय. आणि पाया पडत असताना काय अपेक्षा आहे तुकोबाराची? दुसरं कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. शाबाश शाबाश शाबाश. ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पुढं घ्या जरा. पाया पडे पाया पडे शाबाश. लोमराणी कृपा कराल ते थोडी, भले भले. हो हे भगवान माझ्यावर कृपा करा, कृपा कराल ते